डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रफुल्ल पटेल यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभूत करणारा आणि खूप मोठं जंक्शन असूनही विकासाच्या प्रतीक्षेत असणारं गोंदिया रेल्वे स्थानक अशी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची प्राथमिक ओळख। यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीनं वर्चस्व प्रस्थापित केलं। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेढे यांचा पराभव केला। मात्र इथल्या विद्यमान खासदारांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण तब्बल 25 वर्षांनंतर काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा एकदा काबीज केला। त्यामुळे आगामी विधानसभा ही भाजपसाठी मोठं आव्हान घेऊन उभी राहणार आहे। एवढं मात्र नक्की 2014च्या विधानसभांमध्ये भाजपला इथं चांगलं यश मिळालं होतं, मात्र 2019 मध्ये हे यश कमी होताना बघायला मिळालं। त्यानंतर आता लोकसभेतूनही भंडारा गोंदियातील मतदारांनी भाजपला डच्चू दिला आहे। आता या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे भंडारा गोंदिया विभागातील विधानसभांचं चित्र, हेच आज आपण जाणून घेऊयात। विधानसभा 2024चा लेखाजोखा मांडूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचा मिळून हा एक मतदारसंघ बनलेला आहे। अर्थात भंडारा जिल्ह्यातील 3 आणि गोंदिया जिल्ह्यातील 3 अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा हा विभाग आहे। या लोकसभा मतदारसंघात तुमसर, भंडारा, साकोळी हे भंडारा जिल्ह्यातले, तर अर्जुनी, मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया हे गोंदिया जिल्ह्यातील मतदारसंघ येतात। 2014 मध्ये भंडारा जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघावर भाजपचे उमेदवार निवडून आले होते। तर गोंदिया विभागात 3 पैकी 2 विधानसभा भाजपकडे होत्या, तर एक काँग्रेसने जिंकली होती। त्यामुळे 2014 साली हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात होता। आता 2019च्या विधानसभांमध्ये काय घडलं याचा आढावा घ्यायचा झाल्यास 2019 साली बहुजातीय मतदार असलेल्या तुमसर विधानसभा क्षेत्रात महायुतीतर्फे प्रदीप पडोळे, आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे, तर विद्यमान भाजप आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी केल्यानं तेथे तिरंगी लढत झाली। या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे हे 87,190 मतं मिळवून विजयी झाले, तर बंडखोर चरण वाघमारे यांना 79,490 दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे यांनी अपक्ष चरण वाघमारेंना 7,700 मतांनी पराभूत केलं, तर महायुतीचे प्रदीप पडोळे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। महायुतीला या मतदारसंघात बंडखोरीचा चांगलाच फटका बसल्याचं या निकालातून स्पष्ट होतं। तर भंडारा विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे तब्बल 1,01,717 मतं मिळवून विजयी झाले, तर भाजपचे अरविंद भालाधारे यांना त्यांनी 23,677 मतांनी पराभूत केलं। अरविंद भालाधारे यांना मात्र 78,040 एवढीच मतं मिळवता आली। त्यामुळे सध्या मूळ भंडारा जिल्ह्यात अपक्ष नरेंद्र भोंडेकर हे विद्यमान आमदार आहेत। प्रफुल्ल पटेल यांना लोकसभेत पराभूत करून जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे नाना पटोले हे 2019च्या साकोळी विधानसभा निवडणुकीत 95,208 मतं मिळवून विजयी झाले, तर भाजपचे डॉक्टर परिणय रमेश फुके यांना 88,968 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। या दोघांमध्ये 6,240 इतकंच विजयाचं अंतर होतं। विशेष म्हणजे त्यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी साकोलीत सभा घेतली होती, त्यामुळे त्यांच्या या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। एक वेळा खासदार राहिलेले नाना पटोले हे साकोलीतील चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले, तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली। अर्जुनी मोरगावमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे 72,400 मतं मिळवून विजयी झाले, तर भाजपच्या राजकुमार बडोले यांना फक्त 718 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला। राजकुमार बडोले यांना 71,682 दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। याचाच परिणाम यावेळच्या लोकसभेला उमटला, कारण या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी आघाडी मिळाल्याचं बघायला मिळालं। तर तिरोडा विधानसभा निवडणुकीत भाजपचे विजय रहांगडाले 76,482 मते मिळून विजय झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांना 25,963 एवढ्या मोठ्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला। 50,519 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। आपल्या चांगल्या कामातून विजय रहांगडाले हे 2014 पासून इथं सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जातात, म्हणूनच ते आता आपली आमदारकीची हॅट्रिक साधणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। या व्यतिरिक्त गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून निवडून येत इतिहास रचला। विनोद अग्रवाल 1,02,996 मतं मिळवून विजयी झाले, तर ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले गोपालदास अग्रवाल यांना तिकीट देणं भाजपला भोवलं आणि भाजपचेच बंडखोर उमेदवार विजयी झाले। गोपालदास अग्रवाल यांना 75,827 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। या बंडखोरीचा फटका बसून गोपालदास अग्रवाल 27,169 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। एकंदरीत 2014च्या विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात कमळ फुलले, मात्र 2019च्या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या अतिविश्वासामुळे जिल्ह्याला भाजपला भोपळा मिळाला। मतदारांनी भाजप उमेदवारांना घरचा रस्ता दाखवत भंडारा मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार नरेंद्र भोंडेकर,
तुमसारमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे व साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले यांना संधी दिली, तर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडी करून जागा लढवल्यानं जिल्ह्यातील 4 पैकी 3 जागांवर वर्चस्व स्थापन करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं, तर भाजपला 4 पैकी केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं। भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले उमेदवार आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर दिलेला भर यामुळे मतदारांचं मन जिंकण्यात अपयश आलं। परंतु आता प्रफुल्ल पटेल हे महायुतीत गेले आहेत। त्यानंतर लोकसभेची त्यांची ही पहिलीच निवडणूक होती, मात्र त्यांना यश आलं नाही। त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील महाविकास आघाडीचं वाढतं वर्चस्व महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे। अशा परिस्थितीत महायुती इथं निवडून येण्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखणार, कोणत्या उमेदवारांना संधी देणार आणि लढत कशी पार पडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे। येत्या काळात हे सारं चित्र स्पष्ट होणारच आहे। म्हणूनच विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत। पण त्याआधी भंडारा गोंदियामधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे। कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।